हॅलो. आशिष सर, हा बोला. तुम्ही कायरोप्रॅक्टिकची आहे ना, काय काय डिग्री देता, सर्टिफिकेशन देता? ही साक्षी आहे, आपल्या फॅमिली फ्रेंडची मुलगी आहे. हा हा. ठीक आहे, त्यांना सांगा. एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा हा सर. बोल. रोजा सोडेल. बोला ना. काय करता तुम्ही म्हणजे सध्या काय? माझं ना फिजिओथेरपी जस्ट झालं, लाईक आता माझे फायनल इयर झालंय. ओके. तर मला थोडं ते कायरोप्रॅक्टिकचा कोर्स करायचं होतं. हम्म. लाईक बरोबर. आता सगळेच फिजिओथेरपिस्ट जवळजवळ पास झाले हा की कायरोप्रॅक्टिकच शिकायला येतात हा माझ्याकडे. तेच. हो. तर जवळजवळ याच बॅच मध्ये 3 फिजिओथेरपिस्ट आहे. कारण आता अच्छा. झालंच तसं की त्याशिवाय पर्याय राहिला नाही. लोक येऊन स्वतः विचारतात आणि खरं वास्तविक रूट कॉज वर काम त्याच्यातच होतं. हा. हम्म. तर आपल्याकडे त्याच्या मला. हा पण मग तुमच्या हा. फिजिओथेरपिस्ट मध्ये ना हम्म. तुम्हाला कायरोप्रॅक्टिक अलाउड नाहीये. हा, म्हणजे लाईक ऍज अ ऍक्च्युअली स्किल स्किल हा शिकायची होती. करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे डिप्लोमा सुद्धा आहे ओके. सेंट्रल गव्हर्नमेंटचा. डिप्लोमा इन ट्रेडिशनल बोन सेटिंग असं तो आहे. कारण कायरोप्रॅक्टिक हा कोर्स इंडियात नाही आहे आणि हा हा. कायरोप्रॅक्टिक वर्ड सुद्धा फॉरेन इन्स्टिट्यूटनी पेटंट केलेला आहे. हा, हा लाईक आम्ही लाईक ते हाय व्हेलोसिटी थ्रस्ट टाइप हा ते एक एक. HVLA LVH हा. असं ते सगळं असतं. तर आपल्याकडे आपण मोबिलायझेशनने आपल्याला काम करायचं. आपल्याला कोणत्याही केसमध्ये हाय व्हेलॉसिटी हाय थर्स्ट नाही द्यायचा आहे. हा हा. आपल्याला ऑलवेज लो व्हेलॉसिटी लो हम्म. थर्स्ट किंवा लो व्हेलॉसिटी हाय थर्स्ट वरच काम करायचं. तर ते ओके. ऑलरेडी आमचं सर्वात टॉपेस्ट लेवलचं ट्रेनिंग आहे इंडियामध्ये. ओके. ओके. हा आणि मी एकमेव असा आहे की ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून सर्टिफिकेशन सुद्धा या कोर्सचं करून घेतलेलं आहे. तर अच्छा. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो डिप्लोमा झाल्यानंतर. 1 वर्षाचा डिप्लोमा येतो, 3 महिन्यात कव्हर होतो आपला हा हा. आणि तुम्ही बिंदास करू शकताय. ओके. अच्छा. आणि त्याचं काय राहील फीज अँड ऑल? फी त्याची जी आहे, आता तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहे ना, तर तुम्हाला हा. आपण 2 लेवलमध्ये केलेलं आहे. ते डिप्लोमाचा कोर्स जो आहे तो 24,000 रुपये आहे हम्म. आणि त्याच्यानंतर एक ऍडव्हान्स कोर्स आहे तो 15,000 रुपये आहे. ऍडव्हान्स मध्ये काय अच्छा. येतं की पहिले तुम्ही बोन सेटिंग, सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन किंवा हे सगळं शिकले, हम्म. मोबिलायझेशन आणि मॅनिप्युलेशन. हम्म. त्याच्यानंतर मग रूट कॉज वर काम करायचंय तर आपल्याला मसल टोनिंग आणि मायोफेशियल रिलीज शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून जो कॉज असतो तो विसरल मधून असतो. तर विसरलचा फेशियल रिलीज आणि हम्म. विसरल मॅनिप्युलेशन हे सुद्धा करणं गरजेचं आहे. हा. आता हे ऍडव्हान्स झाले. तर मग आता लेवल 1 मध्ये काय येतं? बोन सेटिंग, बॉडी अलाइनमेंट, स्पायनल मॅनिप्युलेशन आणि नॉर्मल सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन. कारण एसटीटी केल्याशिवाय आपण जॉईंट स्पाइन आपल्याला मोबिलाइज नाही करता येत किंवा करायचे पण नाही. बरोबर. ते झालं तुमचं डिप्लोमाचं बेसिक. आणि त्याच्यानंतर ओके. नेक्स्ट लेवल जो आहे तो ISTM इन्स्ट्रुमेंट असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन, म्हणजे मेटलचे टूल आणि वॉशानी मसल टोन करणे. ओके. मायोफेशियल मसल रिलीज, ज्या फेशियल लाईन असतं बॉडीमध्ये बेफर. हा हा हा. तुमच्या प्लॅन्टर फेशिया पासून ते नेक पर्यंत, हो त्याच्यात हो. कुठे फेशिया क्रिएट झाला किंवा कुठे डिस्क आपलं हे बल सॉरी नॉट बनलेले आहेत जिथे, मग ते हा हा. आयडेंटिफाय करून रिलीज करायच्या. ती मसल चेन रिलीज करायची. ते ओके. झालं. त्याच्यानंतर विसरल मॅनिप्युलेशन. इंटरनल बॉडी ऑर्गन जे आहेत तुमचं लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन, डायफ्रॅम, हा. युटेरस, ब्लॅडर याचं सुद्धा रिलीज असतं. तर बरेचसे अच्छा. मस्क्युलोस्केलेटल पेन हे 40% केसेसमध्ये विसरलमुळे असतात, पण हा. सिम्पटोम सेम असतात. तर आपण काय करतो, सिम्पटोमला ट्रीट करत बसतो. की आता मोस्टली राईट साईडचं जर नेक पेन किंवा शोल्डर पेन असेल कोणाला, हम्म. तर 40% केसेसमध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम असतो. लिव्हरचा फेशिया टाईट असतो, लिव्हरची मोबिलिटी रेस्ट्रिक्ट असते हम्म. आणि त्याच्यामुळे सिम्पटोम तिकडे येत असतात. मग तेव्हा त्याला शोल्डरला हात न लावता लिव्हरचा फेशिया रिलीज केला, त्याचं रेंज ऑफ मोशन इमिडिएटली विदिन 10 मिनिट्स त्याची रेंज ऑफ मोशन पूर्ण वाढलेली असते आणि त्याचं पेन जातं. तर हे गोष्टी माहितीच नाही. हे ऑस्टिओपॅथीमध्ये कळतात आणि एवढ्या डीपमध्ये कोणी शिकत नाही. आणि इंडियामध्ये त्या लेवलचं कोणी आपल्याला कळेल अशा हिशोबाने शिकवत नाही. हा तर हा. मी स्वतः इंटरनॅशनल ऑस्टिओपॅथला इंडियात बोलून त्यांच्या ट्रेनिंग ऑर्गनाईज केल्या. तिथून आपली टीम डेव्हलप केली आणि नॉर्मल ओके. मुलांना पण समजेल अशा पद्धतीने तो सगळा प्रोटोकॉल डेव्हलप केलाय. तर दोन्ही कोर्स जर करायचे म्हटले हा. तर 24,000 प्लस 15,000 असं 39,000 होता.
तर ते 37,500 मध्ये ते होऊन जातं. ओके. हम्म. हा, मग तुम्हाला सुरुवात करायची तर 7,500 रुपयाचे डिप्लोमाचे आहे. ते नंतर दिले तरी सुद्धा चालतात, 1-2 महिन्यानंतर. आणि आता अच्छा. 30,000 रुपये भरून तुम्ही हे हम्म. सगळं शिकून घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुमचं स्पाइन जॉईंट म्हणजे स्केलेटल सिस्टम तर होईलच, मसल रिलीज होईल, मसल टोनिंग होईल आणि व्हिसरल हम्म. मॅनिप्युलेशन होईल आणि शिवाय कायनेसिओ टेपिंग पण शिकवू आम्ही तुम्हाला. त्याचेही लेक्चर्स मिळतील आणि फंक्शनल कपिंग सुद्धा मिळेल तुम्हाला. फुल बॉडीचं हा. डिकम्प्रेशन कपिंग, तो सुद्धा प्रोटोकॉल त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे हे केल्यावरती असा कोणताच प्रॉब्लेम उरणार नाही की ज्याच्यावरती आपल्याकडे सोल्युशन नाही राहणार. आणि रूट कॉज आयडेंटिफाय करता येईल तुम्हाला, बिकॉज आयदर रूट कॉज इन व्हिसरल ऑर मसल ऑर स्केलेटल हे कळणं खूप गरजेचं आहे. ओके. तर असं एक 30,000 ची इन्व्हेस्टमेंट त्याला आहे इनिशियली. अच्छा. हा, सो तुम्ही ड्राय निडलिंग पण शिकवता का? नाही शिकवत नाही. शिकायचे असेल तर मी सजेस्ट करेल, पण प्रॉब्लेम असा झालाय, ॲक्युपंक्चर काउन्सिल बनलेली आहे महाराष्ट्रामध्ये. हम्म. त्याच्यामुळे काय झालंय, हे ड्राय निडलिंग आणि याला पण आता झाले ते रिस्ट्रिक्शन आले. पण तुम्हाला शिकायचं अच्छा. असेल तर मी रेफर करेल. बट ड्राय निडलिंग शिकायची काहीच गरज नाही. म्हणजे आम्ही असं कोणतं मॉडॅलिटी नाही की जे आम्हाला येत नाही किंवा आम्ही करत नाही अल्टरनेटिव्ह मध्ये. हम्म. पण ड्राय निडलिंग सुद्धा रूट कॉज वरच काम करणार, आपलं सिम्पटम वरच काम करणे. हम्म. आपल्याला रूट कॉज वर काम करायचं. त्याच्यामुळे हो. हो. ऑस्टिओपॅथी नंतर काही शिकायचं झालं तर तुम्ही पोडिएट्रिक शिका, फूट पोश्चर ओके. अर्गोनॉमी. Each and हम्म. every problem have cause in your gut and root in your feet. तर हम्म. पोस्चरल डिफॉर्मिटी काय होता, फिट इम्बॅलन्समुळे होता. मग हो. त्याचं सुद्धा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आणि ते बघायला मिळेल आमच्याकडे. ते फूट स्कॅनिंग अर्गोनॉमी स्कॅनिंग मशीन सुद्धा आहे 2 लाखाचं. मग तुम्हाला हम्म. वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये जाल तर तेवढं तुम्हाला अजून अमेझिंग फॅक्ट्स कळतील की बाबा एक्झॅक्टली रूट कॉज फिट मधून कसा हील करता येतो. फूट हा. रिफ्लेक्सोलॉजी मध्ये जा आणि ड्राय निडलिंग शिकायची. त्याचा पूर्ण एक कोर्स आहे हा. रेकॉर्डेड मध्ये, तो जरी केला तरी चालतो. अच्छा. किंवा एकदमच असेल कोणी तर मग मी मला रेफर करेल कोणाकडे जाऊन शिकायचं. पण सध्या तरी ते ओके. शिकू नका. हा. हा. हा, बिकॉज इन्व्हेसिव्ह काही करायची परमिशन नाहीये आपल्याला. हा. बरोबर. प्रॉब्लेम झाला तर मग तुम्ही अडकून जाता त्याच्यामध्ये आणि त्याची हम्म. गरजच नाहीये. कायरोप्रॅक्टिक मध्ये ना, कायरोप्रॅक्टिक म्हणजे याला ऑस्टिओपॅथिक आर्टिक्युलेशन आणि ऑस्टिओपॅथीच म्हणतो आम्ही. तर आम्ही जेवढं कव्हर करतोय ना त्यात सगळं हम्म. येऊन जातं. आता त्याच्या वरती काही प्रॉब्लेम राहिले तर हम्म. त्याच्यासाठी सर्वात फायनल मॉडेलिटी येते क्लिन्झिंग. त्याच्यामध्ये हम्म. आम्ही लिव्हर, गॅलस्टोन, इंटेस्टाईन, किडनी हे सगळं क्लीन करतो. याचे सुद्धा हम्म. आपले कॅम्प असतात आणि तुम्ही ते हा. शिकू सुद्धा शकता जर डॉक्टर असाल तर. ओके. तर हा कॅम्प केल्यानंतर क्लिन्झिंग कॅम्प करून घ्यायचा. मग त्यात अच्छा. तुमचं इंटेस्टाईन, गट म्हणजे जे काय आर्थरायटिसचे पेशंट आहे किंवा वात खूप वाढलेला आहे पेशंटचा, तर हे सगळं ना आतमध्ये बॅक्टेरिया आणि सगळं डम्पिंग ग्राउंड सेडिमेंटेशन, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम असतात. तर आता ऑस्टिओ हम्म. आर्थरायटिस का होतो? आता त्या पेशंटला तुम्ही काय करणार? ऑस्टिओ आर्थरायटिस वाल्याला बोन सेटर काहीच नाही करू शकत ना. हम्म. त्याचं ऑलरेडी बोन्स डिजनरेट होत आहे. हा. बरोबर. ऑस्टिओ आर्थरायटिसचं रूट कॉज काय वाटतं तुम्हाला? डिजनरेटिव्ह आहे ना ते, हम्म मस्ट वेट बेअरिंग आणि ते अजून मसल वीक होऊन जाता, मग पूर्ण बॉडीचा वेट मसल पूर्ण जरी वीक नीज वर झाले येऊन जाते. तरी बोन्स का बरं डिजनरेट होत आहे? बोन पोरस का बरं होत आहे? बरोबर, मसल होऊ द्या वीक, पण हा. मग बोन पोरस व्हायचं कारण काय त्याच्यामध्ये? मोस्टली हॉर्मोनल चेंजेस होता, म्हणजे मग तोच तर फीमेल्स अँड विषय ऑल. की आपलं जे मेडिकल सायन्स जे बनवलेलं आहे ना, जे आता एवढे 10 गोष्टींसाठी 10 प्रकारचे डॉक्टर आहेत, हे सगळं फार्मा लॉबीने डिझाईन केलेलं मेडिकल सायन्स आणि एज्युकेशन. बॉडी इज अ वन युनिट. मग तरी हा. एका बॉडीसाठी 10 डॉक्टर का बरं पाहिजे? कारण सगळं तरी सिम्प्टोमॅटिक काम करून आहे ना, हा. त्या एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे सगळं. आता जो ऑस्टिओ आर्थरायटिसचा रूट कॉज काय आहे? बिकॉज युअर ब्लड बिकम ऍसिडिक. काय ऍसिड झालं ब्लड? कारण की टॉक्झिन वाढले बॉडीमध्ये. ॲलोपॅथी, डेली कन्झम्पशन मधून टॉक्झिन जातात आणि हे टॉक्झिन्स रिमूव्ह का होत नाही? कारण लिव्हरचं मोटिलिटी रेस्ट्रिक्ट आहे. लिव्हर स्वतः फॅटी झालंय. आपलं लाईफस्टाईल तसं झालंय की आपण दिवसभर लिव्हर कंप्रेशन करूनच बसलेलो असतो.
हम्म. मग त्याला तेवढी मोबिलिटीच मिळत नाही, तर ते बाईल तेवढं सिक्रेट होत नाही आणि तेवढं मुवमेंट झाल्यामुळे ते तेवढं डिझॉल्व्ह करत नाही टॉक्झिनला. हम्म. आता एक्सेसिव्ह टॉक्झिन स्टोअर कुठे करायचे? तर बॉडी यूज टू स्टोअर लिव्हर यूज टू स्टोअर टॉक्झिन इन मसल, ब्लड, स्किन, जॉईंट्स, आणि तरी उरले तर लिव्हर स्वतःकडे ठेवतं. मग ते ब्लड हम्म. मधले टॉक्झिन्स ब्लड मध्ये आले, मग ब्लड काय करतं, ते टॉक्झिन डायरेक्ट स्टोअर नाही करत, कारण ते हॅझर्डस आहे. मग ब्लड त्याला डायल्यूट फॉर्म मध्ये स्टोअर करतं. म्हणजे काय करतं, वॉटर रिटेन्शन वाढतं बॉडीमध्ये. वॉटर हम्म. रिटेन्शनचा प्रॉब्लेम बॉडीत का होतो, वाढतं का, कारण टॉक्झिन बॉडीमध्ये वाढले. आता हे हम्म. ब्लड ऍसिडिक झालं तुमचं, जसे टॉक्झिन हे ऍसिडिक फॉर्म मध्ये असतात. आता हे ऍसिडिक ब्लडला 7.3च्या वरती त्याची पीएच नाही गेली पाहिजे. ती हम्म. जर गेली, सो ब्लड कांट एबल टू कॅरी मायक्रोन्युट्रिएंट्स आणि सगळ्या गोष्टी. म्हणून बॉडीची प्रायोरिटी काय आहे, ब्लडची पीएच मेंटेन करणं. हा हा. त्यासाठी पीएच मेंटेन जर करायची आहे, तर ऍसिडला तुम्हाला जर अल्कलाईन बनवायचंय, तर तुम्हाला हम्म. कॅल्शियम ऍड करावं लागतं. तुम्ही एखाद्या हम्म. ऍसिड मध्ये तुम्ही चुना टाका आणि हम्म. थोड्या वेळानंतर तो पूर्ण चुना डिझॉल्व्ह होईल आणि तुम्ही त्याची पीएच चेक करा, ते अल्कलाईन झालेलं असेल. सो बॉडी नीड ब्लड शुड बी अल्कलाईन. का? हम्म. कारण एक्सेसिव्ह टॉक्झिन ब्लड तेव्हाच ऍब्झॉर्ब करेल जे ऍसिड फॉर्म मध्ये, जेव्हा ते अल्कलाईन राहील आणि न्यूट्रल व्हायला ते ऍब्झॉर्ब करेल. हम्म. बरोबर. मग आपले मसल, आता मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम का होता, कारण मसल जेव्हा स्ट्रेच होतो किंवा एक्सेसिव्ह वर्क होतं, तेव्हा ते लॅक्टिक ऍसिड सिक्रेट होतं. आता हे लॅक्टिक ऍसिड तिथून कॅरी करून किडनी पर्यंत न्यायचं काम ब्लडचं आहे. पण ब्लड स्वतःच ऍसिडिक आहे, तर ते ऍसिड ऍब्झॉर्ब करेल का? म्हणून ते ऍसिड तिथेच राहतं. आणि तिथेच राहिल्यामुळे मसलच्या मधलं ऍडेशन जे असतं ते ड्राय व्हायला लागतं, मसल फ्यूज व्हायला लागतात आणि तुम्हाला मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम चालू होतात. मग ऑस्टिओ आर्थरायटिस का होतो? या ब्लडची वाढणारी पीएच मेंटेन करायला बॉडी काय करते, बोन्स मधून कॅल्शियम घेते आणि ब्लड मध्ये टाकत राहते. आणि अजून आपण काय करतो ॲलोपॅथीमध्ये, त्या ऑस्टिओ आर्थरायटिसच्या पेशंटला 10-10 गोळ्या दिवसाला चालू असतात. म्हणजे तो अजून टॉक्झिन आणि केमिकल्स टाकत असतो बॉडीमध्ये, म्हणून अजून त्याच्याने सिव्हिरिटी वाढत जाते. आणि मग तो पेशंट रेडी होतो जॉईंट रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंटसाठी. हा. हे सगळं असा तो ट्रॅप आहे. आणि तुम्हाला फिजिओथेरपीमध्ये फक्त एक्सरसाइज शिकवता, तुम्हाला मायोफेशियल रिलीज नाही शिकवत. म्हणजे काय करता, की तेवढंच एक्सरसाइज करवायची जेणेकरून त्याची मोबिलिटी मेंटेन होईल फक्त, पण मसल पूर्णपणे रिहॅब होणार नाही. तोच फ्युजन जे आहे ते मेंटेनच राहणार. आणि मसल हिट जेव्हा होतो तेव्हा त्याच्या नॉट्स रिलीज होतात. मग ते हिट होईपर्यंत कोणी स्ट्रेच होल्ड करू शकतच नाही 6व्या लेअर पर्यंत. तर हे सगळं असं ट्रॅप आहे. तर आता हे यासाठी आपल्याला क्लिन्झिंग गरजेची आहे, की जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो तेव्हा आपण गॅलस्टोन रिमूव्ह करतो, आपण लिव्हरचे टॉक्झिन्स रिमूव्ह करतो बॉडीमधून, इंटेस्टाईनचा कचरा रिमूव्ह करतो. मग लिव्हर त्याच्या ऑप्टिमम लेवलला फंक्शन करायला लागलं की ते फटाफट तुमच्या ब्लडला आहे ना, ते टॉक्झिन ते काय करतं, चला आता मला वेळ आहे, तर मग ते काय म्हणतं की पेंडिंग फाईल काढतं मग ते सगळं एवढ्या वर्षापासून, आणि ते सगळे क्लिअर करायला घेतं. मग ते ब्लड मधले टॉक्झिन्स लिव्हरने फ्लश करायला सुरुवात केली की ब्लड अल्कलाईन व्हायला लागतं आणि ऑटोमॅटिकली डिजनरेशन स्टार्ट होतं, आपलं स्टॉप होतं. हा त्याच्या मागचा रूट कॉज आहे. असंच तुम्हाला पीसीओडीचं मी जर विचारलं, तुम्ही फिजिओथेरपिस्ट आहे, पीसीओडीचं रूट कॉज काय, बरोबर, किंवा फायब्रॉइड डेव्हलप होतो युटेरस मध्ये, त्याचं रूट कॉज काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हार्मोनल इम्बॅलन्स. हाँ मतलब पीसीओडी लाइक सिस्ट फॉर्मेशन आणि थायरॉइडचे हॉर्मोन्स हँड इन हँड जातात ना. आता व्हॉट इज द रूट कॉज ऑफ पीसीओडी? युअर पेल्विक डिस्फंक्शन. बिकॉज ऑफ युअर पेल्विक गेट टिल्टेड, ते फनल पण टिल्ट झालं, मग क्लिन्झिंग प्रॉपर होत नाही. जर ओपनिंगच तुमचं फनलच टिल्ट झालं तर रेसिड्यू राहणार ना त्याच्यामध्ये, मग क्लिन्झिंग प्रॉपर होत नाही. मग त्यांना पेन का होतं, कारण ते युटेरसचं ओपनिंगच टिल्ट झालंय. मग तरी पण ते क्लिन्झिंग करायला बॉडीला काय करावं लागतं, अजून कळ द्यावी लागते. म्हणून यांना एवढा कळा का येतात, कारण यांचं पेल्विक डिस्फंक्शन आहे. यांचं युटेरस पेल्विक वर रेस्ट आहे, पण पेल्विक टिल्ट झाल्यामुळे युटेरस पण टिल्टेड आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तो रेसिड्यू जो राहतो, त्या रेसिड्यू वरतीच दर महिन्याला मग ते सेडिमेंटेशन होतं आणि त्याचा हॅझर्डस इफेक्ट नको व्हायला म्हणून बॉडी त्याच्यावर फायब्रॉइड्स बनवायला लागते.
ओके. मग रूट कॉज काय आहे पीसीओडीचं? पहिले तर पोश्चर करेक्शन करणं कायरोप्रॅक्टिकनी, हम्म. पेल्विक अलाइन करणं. आणि नुसतं पेल्विक अलाइन करून चालणार नाही, कारण युटेरसनी पण शेप घेतलेला असतो तसा. तर जसं मसलचा फेशिया क्रिएट होतो, फ्युजन होतं, तसं युटेरसला पण रिलीज करणं गरजेचं आहे मसल सारखंच. म्हणून विसरल मॅनिप्युलेशन आलं. मग विसरल मध्ये तुम्ही काय करता, युटेरस ओव्हरीज जे आहेत ते रिलीज हा. करता. मग त्याला ते अच्छा. मोबिलाइज केल्यावर त्याला ती फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि ते बॅक टू नेचर, बॅक टू द पोश्चर येतं. आणि ते आलं की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये 2 ते 3 किलोचा फायब्रॉइड सुद्धा ऑटोमॅटिकली बॉडी क्लिअर करून टाकतं विदाउट एनी अच्छा. मेडिसिन. आता हे 2 ऍस्पेक्ट सांगितले. तर हे अशा अमेझिंग फॅक्ट समजून घ्यायचे असतील तर ही ट्रेनिंग घ्यायची आणि रूट कॉज वर काम करायचं, सिम्पटम वर काम करायचं नाही. उगीच कोणाच्या बॉडीशी आपल्याला खेळायचं काही अधिकार नाही. ओके, आपण प्रयोग करत बसू त्याच्यावर. असं हा सगळा तो जर्नी राहील तुमचा. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन, आता याच्यात 2 ऑप्शन आहे. आयदर यू कॅन गो फॉर द बोन सेटिंग वर्कशॉप फर्स्ट, ज्याचे 16,500 भरायचे आपल्याला. ओके, मग त्याचे तुम्हाला 10 तासाचे लेक्चर्स आणि प्लस 2 दिवसाचा हँड्स ऑन वर्कशॉप मिळेल आणि प्लस सपोर्ट पण राहील पुढे लाईफ टाइम. आणि तुम्ही नाशिकच्या आत एनी टाइम यू कॅन कम फॉर द प्रॅक्टिस टू अस. तो एक विषय. आणि जर तुमचं बजेट असेल तर 16,500 भरले तर दुसरा कोर्स 15,000चा जो आहे विसरल मॅनिप्युलेशन, ISTM वगैरे, तो पण तुम्ही करू शकता. किंवा नसेल तर मग थोडा गॅप घेऊन मग तुम्ही पुढच्या कोणत्या बॅचला तो ऍडव्हान्स वाला करू शकता. म्हणजे असं ते 31,500 दोघांचे मिळून होता. 16,500 आणि 15,000. ते वन टाइम दोन्ही करायचे म्हटले तर 1,500 डिस्काउंट होतो. 30,000मध्ये ते दोन्ही कोर्स तुमचे होऊन जातात. जे ऑस्टिओपॅथी तुम्हाला शिकायला मिळणार नाही, शिकायचं जरी म्हटलं तरी 8 ते 10 लाख रुपये लागतील. ते सगळं तुम्हाला ह्याच्यात शिकायला मिळतंय. आणि नुसतं शिकायला मिळत नाही तर त्याचं कनेक्शन एकमेकांमध्ये कसं आहे हे सुद्धा तुम्हाला कळतंय. लॉट ऑफ पीपल हॅव स्टडीड ऑल ऑस्टिओपॅथी, विसरल मॅनिप्युलेशन, ISTM, bone setting, everything, but from different people. So they are not able to diagnose the connection between the visceral and muscle. बरोबर? म्हणजे हे कनेक्शन जे आहेत ना, हे आम्हाला आमच्या एक्सपिरियन्सनी आणि ते सगळं अंडर वन रूफ असल्यामुळे आम्हाला ते कळले. आता हे कधी कळतं, हे 8 वर्षाचं ऑस्टिओपॅथी केल्यावर कळतं. इंडियात तो स्कोप नाही, पण आम्ही ते अनलॉक करून ठेवलंय तुमच्यासाठी. अच्छा. हम्म. आणि सर तुमचं कुठलं लाईक ब्रोशर वगैरे आहे का काही पॅम्पलेट, आहे ना PDF इन्फॉर्मेशन, काही? PDF पण म्हणजे मी पाठवतो मी माझ्या तुम्हाला. फ्रेंड्सला मला सांगायला हो इझी हो होईल थोडं. सांगा. फ्रेंड्सलाच सांगा, जे जो इस्टॅब्लिश फिजिओथेरपिस्ट वगैरे असेल ना, अशांना नका पाठवू. ओके, हा, ते लॉबीचे पार्ट झालेले असतात, ते तुम्हाला हे करतील निगेटिव्ह. बाकी आपलं शिकून ते करायचं. तर आहे. नाही, आहे माझ्या ओळखीत जे आता जस्ट त्यांचं इंटर्नशिप संपलं आणि काही असे जे आता म्हणजे आणि याचा फायदा झालंय. कसा आहे, तुम्हाला कोणताही सेटअप लागत नाही, इन्स्ट्रुमेंट लागत नाही. युअर हँड्स इज द ओनली की पॉइंट. आणि बाकी काय तुम्हाला टूल लागतील, नॉर्मल गॉशा, कप वगैरे, इझिली यू कॅन कॅरी इन अ सॅक. तर तुम्ही होम व्हिजिट करू शकता, पार्ट टाइम करू शकता. आणि एका सिटिंगचे 500 फिजिओथेरपिस्ट तर 1,000 रुपये कोणी पण देत. तो विदिन 30-40 मिनिट्स तुम्ही 1,000 रुपये कमवता आणि एकदम छान तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही ड्राय कपिंग शिकवता की दोघी ड्रायव्हर? वेट कपिंग नाही शिकवत. वेट कपिंगची गरज काय? आता तुमच्या फिजिओथेरपी मध्ये थोडी वेट कपिंग आहे. आता हे काय झालं, सोशल मीडियामुळे नॉलेज आलेलं आहे. आता वेट कपिंगची गरजच नाही. लिव्हरच जर क्लीन झालं तर टॉक्सिन असं पण ते बाहेर फेकते. वेट कपिंगची गरज काय तुम्हाला? आणि हे बघा, बायोमेडिकल वेस्ट जनरेट करताय, देन यू आर कमिंग अंडर द लॉ. बरोबर? सो फिजिओथेरपिस्ट डोंट हॅव राईट टू जनरेट बायोमेडिकल वेस्ट. त्याच्यामुळे तुम्ही वेट कपिंग करताय, तुम्ही ब्लड काढताय, आणि उद्या जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कोणतंच, म्हणजे सर्टिफिकेट जरी असेल कोणतं, तरी तुम्ही त्याच्यामध्ये नाही वाचत. आणि इन्फेक्शन झालं आणि काय झालं तर मग तो विषय अजून वेगळा. बरोबर? पण त्याची ड्राय गरजच नाही. कपिंगच. त्याची गरजच नाहीये ना. हे सगळे ना सिम्प्टोमॅटिक काम आहे. करायचंच आहे ना, त्याला सांगायचं तू जनकल्याण रक्तपेढीत जा आणि रक्त देऊन ये छान. मग तो एव्हरी 3 मंथ
4 मंथ नंतर तो ब्लड डोनेट करेल ना, त्याचं हा रक्तमोक्षण होत राहील आणि त्याला हा तो रिझल्ट ऑटोमॅटिकली मिळत राहील. ओके हा, पण तुमचं क्लिन्झिंग प्रॉपर आहे ना, तर तुम्हाला हे करायची गरजच नाही. अच्छा हा. म्हणून मी सांगतो ना, चालेल तेवढं तुम्ही करा फक्त, बाकी सगळं सोडून द्या. एवढं सगळं शिकाल ना, तुम्हालाच कळणार नाही की मी नक्की करू कोणत्या पद्धतीने ट्रीट. हा हा म्हणून मॅन्युअल मेडिसिन इज द बेस्ट. ओके चालेल मग सर मला पाठवलाय त्यांनी तुमचा नंबर, मी तुम्हाला हाय टाकून देते व्हॉट्सअपवर, मग तुम्ही मला हो ते इन्फॉर्मेशन पाठवता म्हणजे मी हो, ते मी फॉरवर्ड पाठवतो करून तुम्हाला. देते. ब्रॉशरही पाठवतो आणि ब्रॉशरवर कदाचित डेट ओल्ड असेल. आता लेटेस्ट डेट आत्ताच लॉन्च केली मी, म्हणजे ओके आत्ताच आहे माझी. 5-6-7 ला बॅच आहे. 5-6-7 एप्रिल. ओके, अच्छा आणि लगेच फुल होऊन जाते बॅच. तर ओके ओके तर तुम्ही बघून घ्या. रजिस्ट्रेशन करायचं करा, मी माहितीही पाठवतो सगळी. आणि माझे वेबिनार सुद्धा होतात ऑनलाईन. तर माझ्या अच्छा रिसेंटली जो वेबिनार झाला 2 दिवसापूर्वी, त्याची रेकॉर्डिंग सुद्धा पाठवतो मी. ओके ओके ओके, ती चालेल बघून घ्या सर आणि कळवा मला. मला टीम पाहिजे खूप मोठी नाशिकमध्ये. माझ्याकडे MNC चे काम आहेत. अच्छा महिंद्रा, क्रॉम्प्टन. आता मला बँगलोरमध्ये TCS चं काम मिळतंय. मग मी पण, माझ्याकडे तेवढे हँड्स पाहिजेत ना, बरोबर. आणि मला फिजिओथेरपिस्ट पाहिजेत, जे हे सगळं करतील, कारण की तिथे कॉम्प्रोमाइज नाही करायचं. हा हा, त्याच्यामुळे करा, स्कोप पुष्कळ आहे, हो काही प्रॉब्लेम नाही. हम्म. चालेल. चालेल येस सर मॅम. देते ओके. मी त्यांना. ओके थँक्यू मला वेळ लागेल, बाय. हॅलो. मला वेळ लागेल, बाय. आय ठीक आहे डोंट सर. नो, आय डोंट नो, आय डोंट नो. आशिष सर, झालं का हा, बोलणं? हो झालं. झालं बिचारीला सगळं. खूपच जास्त ज्ञान दिलेलं दिसतंय तुम्ही डोस तिला. दिला सगळा. हा तेच ते. हा हा बट मग काम ठीक आहे, बोलून घे तुमच्याशी. बाय हा, त्यांना तर बाय करणंच बाय आहे, करतील ते, बाय बाय पाठवतो बाय मी. बाय बाय येस, बाय. ओके, चलो, थँक्यू.